भया सासूबाई कुठे गेल्या हळदीमध्ये कुठे गेली असेल पण आता आपण काहीतरी चोरून खायला पाहिजे. पण काय लोक या गाडग्यामध्ये लाभ दूध तापलेलं होतं. तिने काहीतरी गाडगं खाली घेतलं, एका परातीमध्ये परातभर दूध ओतलं. पण विचार केला, इथं प्यायला सुरुवात केली आणि जर सासूबाई आली तर सगळं भांडण आपलं उघडं पडेल. मग आता कुणीकडे जावं, कुणीकडे जावं? जिकडे सासूबाई गेलती का तिकडेच ही कळलं का ही हे पार्सल. आता तिने खायला सुरुवात करावं का, तितक्या हातात परातभर दूध आणि जिकडे अंधारे कोपरा सासू बसली तर तिकडे गेली परात घेऊन. परात घेऊन म्हणजे पण हे आवता इकडे कुणी कंपनी तसं खाऊ नका, हे दूध घ्या की. आता तुम्ही सांगा याच्यातलीच आवड आहे कोण? नाही महाराज, हे सगळं डुप्लिकेटपणा आहे. पण आपल्या कल्याणमध्ये तसं नाही बरं का, सगळे चांगले आहेत. आता बाबा हरी तर काही सांगतो बरे, आपण नाही करा तिकडे सांगतो, तिकडे गेलं तिकडे सांगायचं बाकी काय. असो घालना साधकाला आणि नंतर उपदेश आहे मुक्ताला. काम नाही झालो पाये कामा, किंवा मुक्त कासया म्हणावे बंधनाची नोये ठावे. मुक्त म्हणजे समाजामध्ये श्रेष्ठ पुरुष, त्यांनी कसं वागलं पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी असते महाराज. हो येत आचरते श्रेष्ठ तत्त देवे तरोजनहा सयत प्रमाण कुरुते लोकहा तदनु वर्तते. हे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकल. जशी घरातली करते माणसं, समाजात जे माणसं असतात ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते माणसं जसे वागतात तसे बाकीचे माणसं बघत असतात. म्हणून आपण लक्षात ठेवायचं माता भगिनी पुरुष वर्ग की लहान मुलासमोर आपण असं काय कृत्य करा की त्याच्या जीवनामध्ये बिघड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण जर चूक केली तर मुलाला काय सांगायचं. एक मुलगा एका बागेमध्ये गेला आणि एका माणसाच्या 4-10 गोष्टी तोडल्या. तो मालक आला, त्याला धरलं आणि म्हणला जा तुझ्या बापाकडे, तुला आता असा मार देणार ना, लय मार देणार. मला कसं काय, मला कुठं घेऊन जाणार, मला तुझ्या बापाकडे. पोरग म्हणतं माझा बाप घरी सापडायचाच नाही. मग कुठे, मला पलीकडच्या बागेत दुसऱ्याचे पेरू तोडीतोय. तुम्ही सांगा पोरग मसुल्या पेरू तोडीतोय, कोणी कोणाला संस्कार लावायचे महाराज. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात नमे पार्थाची कर्तव्य त्रिशी लोकेशु किंचन नान वाप्त मवाप्तव्य वर्त एवच कर्मणी. म्हणजे लक्षात ठेवा, ही आहे जबाबदारी मुक्ताची. नंतर पुढचा वर्ग आहे संत.